न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। PSL कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। इन्व्हेस्टमेंटच्या नावाने पैसे गोळा केले होते, त्या पैशांच्या मोबदल्यात PSL कंपनी अधिकचा परतावा गुंतवणूकदारांना देणार होते। मात्र 21 व 22 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये नाशिकच्या MG रोड परिसरातील शाखेमध्ये जवळपास 5 करोड 70 लाख रुपये जमा करण्यात आले होते। मात्र हे पैसे कुठल्याही बँकेत जमा करण्यात आले नाही। गुंतवणूकदारांच्या पैशातून PSL कंपनीने दिंडोरी येथे 470 एकर जमीन खरेदी केली। त्यापैकी बरीचशी जमीन हे प्रमोटरांनी विकली आहे, जे की विकण्याचा अधिकार त्या प्रमोटरला नाही। सर्वोच्च न्यायालयाने लोढा कमिटी नियुक्ती केली आहे, त्या लोढा कमिटीकडे त्या प्रॉपर्टी जमा व्हायला पाहिजे असा आमच्या सगळ्या लोकांचा आग्रह आहे। मात्र PSL कंपनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीये। या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। झाडांची प्रमुख मागणी आहे, आम्हाला आमचे जमा झालेले पैसे नको आहे, तर या वाजल्यात या कंपनीने जी जमीन खरेदी केली आहे ती आम्हाला मिळावी अशी प्रतिक्रिया राजेंद्र साळुंखे यांनी दिली आहे। माझं नाव राजेंद्र ऐलाजी साळुंखे। आम्ही PSL कंपनीत इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हेस्ट केलेले पैसे, तर ह्या PSL कंपनीला बंद पडून 22 ऑगस्ट 2014ला बंद पडलेली आहे। पण 21 ऑगस्ट 2014 आणि 22 ऑगस्ट 2014 या 2 दिवसामध्ये नाशिकला MG रोडला आमची पैसे भरण्याची ब्रँच होती। त्या ब्रँचमध्ये 5 करोड 70 लाख रुपये जमा झालेल्याच्या पावत्या आमच्याकडं उपलब्ध आहे, की जे पैशाचा दुरुपयोग झालेला आहे। ते पैसे कुठल्याही बँकेत जमा झालेले नाही, ते पैसे कुठल्याही सेबी डिपार्टमेंटकडे जमा झालेले नाही, सरकारकडे जमा झालेले नाही, सर्वोच्च न्यायालयाकडे जमा झालेले नाही। पण त्या भरलेल्या पैशाच्या पावत्या 1900 पावत्या आज आमच्याकडं अवेलेबल आहे। 1900 पेक्षा पण जास्त पैसे, ते 1900 पावत्यांपेक्षा पण जास्त पावत्या अजून असू शकतात आणि त्यानुसार तो 5 करोड 70 लाखाचा आकडा पण तो वाढू शकतो। दुसरं प्रकरण म्हणजे आमच्या पैशातून PSL कंपनीने प्रॉपर्टी इथं दिंडोरीमध्ये खरेदी केलेली होती। 470 एकरची प्रॉपर्टी, त्याच्यातली बरीचशी प्रॉपर्टी प्रमोटरने विकलेली आहे, की जो विकण्याचा अधिकार त्या प्रमोटरला नाही। सर्वोच्च न्यायालयाने लोढा कमिटी नियुक्त केलेली आहे, त्या लोढा कमिटीकडे त्या प्रॉपर्ट्या जमा व्हायला पाहिजे असा आमच्या सगळ्या लोकांचा आग्रह आहे। एवढ्या सगळ्या जमलेल्या लोकांचा आमचा आग्रह असा आहे की ती प्रॉपर्टी लोढा कमिटीकडे जमा झाली पाहिजे, की जेणेकरून ती लोढा कमिटी ती प्रॉपर्टी विकून गोरगरीब लोकांचे पैसे देणार। पण कंपनीचे प्रमोटर नचत्तर सिंग गुरुदयाल सिंग बंगू आणि मंगेश विश्वनाथ थरवळ ह्या लोकांनी ह्या प्रॉपर्ट्या परस्पर लोढा कमिटीच्या। नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल दिनकरराव तिडके, नाशिक कोर्ट। आज दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण भारतातून एक कंपनी निर्माण झाली ती PSL लिमिटेड म्हणून। त्या PSL लिमिटेड कंपनीने संपूर्ण भारतातून लोकांचे पैसे गोळा केले, गोरगरिबांचा पैसा गोळा केला आणि त्या पैशातून दिंडोरी येथे 400 एकर जमीन घेतलेली आहे। काही महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कलकत्तामध्ये, दिल्लीमध्ये, UP मध्ये अशा ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी जमिनी घेतल्यात आणि त्या जमिनी आपण डेव्हलप करू। ते डेव्हलप करून मी त्याच्यातून तुम्हाला चांगला पैसा कमवून देईल असं कंपनीने यांना आश्वासन दिलं। अशा याच्यानुसार ह्या गोरगरीब लोकांनी, आपण बघत आहात, सगळे गोरगरीब लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आणि आज रोजी ही कंपनी बंद पडून ह्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे। म्हणजे या लोकांना आज रोजी कोणताही परतावा त्यांनी दिलेला नाही। त्याबाबत आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो होतो। आज त्या संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशनचे साहेब जे आहेत त्यांनी आमची तक्रार घेतलेली आहे, त्यावरती ते इन्व्हेस्टिगेशन करतायत। त्यानंतर आम्ही सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस नाशिक यांच्याकडे पण तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्या पद्धतीने, अशा पद्धतीने ते सगळे त्या गोष्टीचा तपास करत आहे आणि ह्या लोकांना जरूर न्याय मिळेल अशी मला आशा वाटते आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।